रायगडवरती गेल्यानंतर आमची अवस्था पार बघताय तुम्ही. आम्ही निघालोय उरणेश्वरपूरमधून रायगड दर्शनासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि उरणेश्वरपूर एस टी स्टँडवरून रायगड दर्शनासाठी आम्ही निघालो. एस टी महामंडळ प्रवास सुखाचा प्रवास, सुरक्षिततेचा प्रवास म्हणून एस टी महामंडळाची आम्ही निवड केली आणि एस टी महामंडळ प्रवास करत आम्ही ठिकाणी रायगडमध्ये पोहोचलो. रायगडमध्ये पोहोचल्यानंतर पहा आपण वातावरण बघू शकताय. धुकं आणि पाऊस. हा कुशावर्त तीर्थ आहे, वाडेश्वर मंदिर, आणि या ठिकाणी आमचा हा टेंट. या ठिकाणी आम्ही विश्रांती घेतली आणि रायगड दर्शनासाठी आम्ही निघालो. सकाळी उठलो होतो, भुका लागल्या, घरातली भाकर आणली, खाल्ली. भवानी टोकला आम्ही निघालो. भवानी टोकला पोचलो. त्या ठिकाणी मुलांचा उत्साह बघू शकताय. वातावरण एकदम शांत, गार, थंड, प्रसन्न करणारे होतं. भवानी टोकला जे जायची वाट आहे ती अतिशय खडतर आहे. त्या ठिकाणी दगडांच्या मधून वाट काढत खाली उतरावं लागतं, पण खाली उतरल्यानंतर निसर्ग एक नंबर आहे. भवानी टोकला आम्ही गेलो. त्या ठिकाणी आई तुळजाभवानीचं मंदिर एका गुहेमध्ये आहे. श्रीमान रायगडवरचा हा पूर्वेकडचा भाग आहे की ज्या ठिकाणी भवानीचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी पाणी पिण्याची सोय बघू शकता. जे डोंगर दऱ्यातून पाणी वाहत येतं खाली, ते पाणी अशा प्रकारे साठवून त्या ठिकाणी पाणी आम्ही पिलो. मनाची जी तृप्तता केली त्या ठिकाणी. नंतर परत चालत असताना पाय अक्षरशः दुखत होते, तरीसुद्धा आम्ही आनंद घेत जगदीश्वर मंदिराकडे निघालो. निसर्गामध्ये राहून एकरूप होण्याचं आणि त्याच्यासोबत जगण्याचा हा आनंद आम्ही या ठिकाणी लुटला. जगदीश्वर मंदिराकडे आलो. या ठिकाणी होळीच्या माळावरती वातावरण. परत नंतर दुसऱ्या दिवशीचा दिवस टकमक टोकाकडे आम्ही गेलो. टकमक टोकावरती या ठिकाणी आम्ही जाऊन तिकडचा नजारा, तिकडचं दृश्य बघितलं. जय भवानी, जय शिवराय. त्यानंतर आलो आम्ही वाघ दरवाजाकडे. हा तिसरा दिवस आहे आमचा श्रीमान रायगडवरती. वातावरण बघू शकता तुम्ही, पूर्णपणे धुकं आणि मनाला एक आनंद देणारं हा वाघ दरवाजा. वाडेश्वर मंदिरापासून खाली यायची याची वाट आहे. होळीचा माळ. होळीच्या माळावरचं वातावरण तुम्ही बघू शकताय. हा हिरकणी बुरुज, रायगड महाडकडून येणारी ती वाट दिसते आपल्याला. हिरकणी बुरुजावरची तोफा, पाण्याच्या टाकी असलेलं मारुती मंदिर, हा रायगड.